नमस्कार, ओवीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी तुमच्याशी आज बघा अंड्याचं कालवण, देशी अंड्याचं कालवण मी तुमच्याशी शेअर करणार आहे, तेही माझ्या पद्धतीने. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथे बघा मी 6 देशी अंडी घेतलेली होती. ही अंडी मी उकडवून घेतलेली आहेत कुकरला 3 शिट्ट्यांमध्ये आणि अशा प्रकारे बघा त्याची टरफुलं काढून घेतलेले आहेत आणि अंड्यांना मी अशा मध्ये चिरा ठेवून मारून घेतलेले आहेत बघा. तर चला आता आपण मसाल्याची तयारी करूयात. इथे बघा मी अर्धा वाटी सुकं खोबरं घेतलेलं होतं. हे खोबरं मी खिसून भाजून घेतलेलं आहे लालसर रंगाचं होईपर्यंत. इथे लसूण, कोथिंबीर आणि इथे बघा मी कांदा आणि टोमॅटोची उभे काप करून तेही भाजून घेतलेले होते लालसर रंगाचे होईपर्यंत आणि त्याच्यामध्येच मी आलंही टाकून घेतलेलं होतं. आता हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात आणि फोडणीची तयारी करून घेऊयात. तर इथे मी पातेलं ठेवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी तेल घालून घेते आणि त्याच्यामध्ये मी जो मगाशी बारीक केलेला मसाला होता तो घालून घेणार आहे. तर बघा आपल्याला तेल गरम झाल्यानंतर पूर्ण मसाला घालून घ्यायचा आहे याच्यामध्ये. मसाला घालून झाल्यानंतर मी हलवून घेणार आहे, तेलामध्ये चांगला असं परतवून घेणार आहे. आपल्याला जास्त मसाला भाजायची गरज नाही आहे. मगाशी आपण सगळं मसाला भाजून घेतलेला होता. खोबरं, टोमॅटो, कांदा हे मी पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि हे माझं घरगुती लाल तिखट घाटी मसाला. तुम्ही तुमच्या वापरातला वापरला तरी चालेल. ते तुम्ही तुमच्या तिखटानुसार तुमच्या अंदाजानुसार वापरून घ्यायचं आहे. इथे हे मी लाल तिखट 1.5 चमचा वापरत आहे. आता हे लाल तिखटही बघा मी ह्याच्यामध्ये चांगलं असं परतवून घेणार आहे. एक चमचा मीठ घालून घेते. ते इथे बघा लाल तिखट टाकल्यानंतर आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. तर आपला मसाला भाजून असा मस्त तयार आहे बघा. त्याच्यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे. तर इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे. तर कधी बघा आपल्याला नॉनव्हेजची कोणती रेसिपी करताना गरम पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे. त्याचा कट आहे तसा राहतो. तर तुम्हाला जेवढं हे कालवण पातळ हवं आहे, घट्ट हवं आहे त्यानुसार तुम्हाला पाणी ओतून घ्यायचं आहे. तर इथे बघा मी अजून थोडंसं पाणी ओतून घेणार आहे. तर इथे बघा आता आपल्याला ह्या कालवणाला उकळी काढून घ्यायची आहे. गॅस फुल करायचा आहे आणि आपल्याला ह्या कालवणाला उकळी काढून घ्यायची आहे. जास्त फुलही नाही करायचं आपल्याला, मीडियम ठेवला तरी चालेल. तर इथे बघा माझ्या कालवणाला उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये मी अंडी सोडून घेणार आहे. जेव्हा बघा कालवणाला उकळी फुटते त्यावेळेसच आपल्याला इथे अंडी सोडून घ्यायची आहेत. तर इथे बघा मी सगळे अंडी सोडून घेतलेले आहेत एक एक करून. झटपट होणारं बघा हे कालवण आहे. अगदी घरगुती साहित्यातच. इथे मी जास्त मसाल्यांचा वापरही नाही केलेला, अगदी घरगुती पद्धतीनेच बनवलेला आहे. माझ्या सगळ्या रेसिपी बघा तुम्हाला अशा घरगुती साहित्यातच होणाऱ्या मिळतील. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे बघा कालवणाला अशी छान अशी उकळी आलेली आहे बघा. तर तयार आहे बघा आपलं मस्त असं अंड्याचं कालवण. अगदी कट बघा त्याचा आहे असाच राहिलेला आहे. तर नेहमी बघा अंड्याचं कालवण करताना नेहमी आपल्याला अंड्यांना मध्ये कट मारून घ्यायचं आहे. तर देशी अंडी ओळखताना बघा देशी अंडी ह्या साईजमध्ये असतात, एकदम लहान असे असतात. तर इथे बघा तयार आहे मस्त असं अंड्याचं कालवण. तर चला तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. मस्त खा, स्वस्त राहा.